जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोठे करण्यात येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच या परिषदेचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात येत असून याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ही जी परिषद आहे ही 2 ते 7 ऑगस्ट दरम्यान दिल्लीतील पुसा इन्स्टिट्यूटमध्ये पार पडेल. आणि मित्रांनो, या कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन भारतात तब्बल 66 वर्षानंतर करण्यात येत आहे. याआधी परिषद भारतात 1958 मध्ये आयोजित करण्यात आली होती व त्यानंतर आता 2024 मध्ये याचं आयोजन भारतात करण्यात येत आहे. या परिषदेची थीम सुद्धा लक्षात ठेवा, ट्रान्सफॉर्मेशन टुवर्ड्स सस्टेनेबल ॲग्री-फूड सिस्टीम अशी या आंतरराष्ट्रीय परिषदेची थीम आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचे जागतिक कृषी पारितोषिक कोणत्या राज्याला जाहीर झाले? मित्रांनो, वर्ल्ड ॲग्रिकल्चरद्वारे जागतिक कृषी पारितोषिक देण्यात येतं व यंदाचे जागतिक कृषी पारितोषिक आपल्या महाराष्ट्राला जाहीर झालेलं आहे. ही या पारितोषिकाची दुसरीच आवृत्ती आहे. हे पारितोषिक 2018 मध्ये सुरू झालं होतं व पहिल्या पारितोषिकाने MS स्वामीनाथन यांना सन्मानित करण्यात आलं होतं व त्यानंतर आता दुसऱ्या पारितोषिकाने आपल्या महाराष्ट्राला सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचं वितरण 26 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन DC येथे करण्यात येईल व या पुरस्कारामध्ये एकूण रोख रक्कम किती देण्यात येते तर $1,00,000 इतकी रोख रक्कम या पुरस्कारामध्ये देण्यात येते. बरं, यंदाचा हा पुरस्कार आपल्या महाराष्ट्रालाच का देण्यात येत आहे तर पर्यावरण रक्षण आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रामध्ये जी महाराष्ट्राने कामगिरी केली आहे त्याची दखल घेत महाराष्ट्राला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पर्यावरण रक्षणाविषयी सांगायचं झालं तर महाराष्ट्राने पर्यावरण रक्षणासाठी बांबू लागवडीवर जोर दिला आहे आणि बांबूच्या लागवडीमध्ये वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्रामध्ये बांबू लागवड करणाऱ्यांना हेक्टरी 7 लाख रुपयाचे अनुदान देण्यात येत आहे व अशा प्रकारचं अनुदान देणारं महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. याबरोबरच भारतातील पहिलं बांबू क्लस्टर हे महाराष्ट्रात निर्माण करण्याची योजना देखील राज्य सरकारने आखली आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये कार्बन फूटप्रिंट कमी करण्याकरिता पोलाद आणि अन्य धातूंच्या ऐवजी बांबूचा वापर करण्यावर सुद्धा भर देण्यात येणार आहे. तसेच प्लास्टिकला पर्याय म्हणून सुद्धा बांबूवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी म्हणजेच वनबल प्रमुखपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर आता महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक बनणाऱ्या शोमिता बिस्वास या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांच्या आधी या पदावर शैलेश टेंभुर्णेकर हे कार्यरत होते, पण 31 जुलै रोजी ते निवृत्त झाल्यामुळे शोमिता बिस्वास यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. शोमिता बिस्वास या 1988च्या बॅचच्या भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. तसेच त्यांनी याआधी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील कार्य केलेलं आहे. मित्रांनो, आता शोमिता बिस्वास यांच्याबरोबरच या 3 महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास आपल्याला यावर प्रश्न विचारण्यात येईल. पहिलं नाव पहा, साधना सक्सेना नायर. आता साधना सक्सेना नायर या लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालक पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. आता ही दुसरी इमेज कोणाची आहे तर प्रीती सुदान यांची आहे व प्रीती सुदान आता UPSCच्या नवीन अध्यक्ष बनल्या आहेत व UPSCच्या अध्यक्ष बनणाऱ्या त्या दुसऱ्याच महिला आहेत. आणि आता जे शेवटचं नाव आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता हे ज्या GRI आहेत यांनी इंग्लिश चॅनल एकट्यानं पार केलं आहे व अशी कामगिरी करणाऱ्या त्या जगातील सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरा स्विमर ठरल्या आहेत. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 3 पहा. ॲल्युमिनियम उत्पादनात भारत जागतिक स्तरावर कितव्या स्थानी आहे? तर आता ॲल्युमिनियम उत्पादनामध्ये जागतिक स्तरावर भारत हा 2ऱ्या क्रमांकावर आहे. यासहच भारत चुना उत्पादनामध्ये 3ऱ्या तर लोह खनिज उत्पादनामध्ये जागतिक स्तरावर 4थ्या स्थानी आहे. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का या ॲल्युमिनियम धातूचा शोध कोणी लावला होता तर 1825 मध्ये डेन्मार्कचे शास्त्रज्ञ ऑस्टेड यांनी विद्युत अपघटन पद्धत वापरून ॲल्युमिनियमचा शोध लावलेला आहे. आता जे सध्या ॲल्युमिनियमचं उत्पादन आहे हे बॉक्साईट या खनिजापासून केलं जातं आणि बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम मिळवण्यासाठी बायर पद्धतीचा उपयोग केला जातो. ही जी बायर पद्धत आहे ही जोसेफ बायर यांनी विकसित केली आहे. एक्स्ट्रा माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बॉक्साईटचे साठे हे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आढळतात आणि काही प्रमाणात हे साठे पालघर, ठाणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आढळतात. प्रश्न क्रमांक 4. IPEF अंतर्गत पुरवठा साखळी परिषदेच्या उपाध्यक्षपदी
कोणत्या देशाची निवड करण्यात आली? तर आता IPEF अंतर्गत पुरवठा साखळी परिषदेच्या उपाध्यक्षपदी आपल्या भारताची निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, नुकतीच आता IPEF म्हणजे समृद्धीसाठी हिंद प्रशांत आर्थिक आराखडा कराराअंतर्गत 3 पुरवठा साखळी संस्था स्थापन करण्यात आल्या असून त्यापैकी पुरवठा साखळी परिषदेचा अध्यक्ष अमेरिका तर उपाध्यक्ष हा भारत असणार आहे. तसेच या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आपत्ती निवारण संपर्क यंत्रणेचा अध्यक्ष कोरिया तर उपाध्यक्ष जपान असणार आहे व कामगार हक्क सल्लागार समितीचा अध्यक्ष हा अमेरिका तर उपाध्यक्ष हा फिजी हा देश असेल. या IPEF विषयी सांगायचं झालं तर याची स्थापना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी 2022 मध्ये केली असून हा एक आर्थिक उपक्रम आहे. व या IPEF चे किती देश संस्थापक सदस्य आहेत? तर 14 देश हे या IPEF चे संस्थापक सदस्य आहेत. आता हा प्रश्न पहा, 56व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचं आयोजन कोठे करण्यात आले? तर ही जी 56वी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड आहे याचं आयोजन सौदी अरेबियामध्ये करण्यात आलं होतं व ही ऑलिम्पियाड 21 ते 30 जुलै दरम्यान रियाद येथे पार पडली असून यात भारताने 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलेलं आहे. जे सुवर्ण पदक आहे ते जळगावच्या देवेश भैया यांनी पटकावलं असून 2 रौप्य पदकांपैकी 1 रौप्य पदक मुंबईच्या अवनीश बन्सल तर दुसरं रौप्य पदक हैदराबादच्या हर्षिन पोसिना यांनी पटकावलं आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, राज्यपालांच्या 52व्या परिषदेचं अध्यक्षपद कोणी भूषवलं? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यपालांच्या 52व्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. ही परिषद 2 आणि 3 ऑगस्ट रोजी पार पडणार असून याचं आयोजन नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात करण्यात येत आहे. बरं, राज्यपालांची पहिली परिषद कधी आयोजित करण्यात आली होती? तर 1949 मध्ये राज्यपालांची पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या प्रथमच राज्यपालांच्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवत आहेत. प्रश्न क्रमांक 7 पहा, UNच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर आता UNच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचं अध्यक्षपद रॉबर्ट किथ राय यांच्याकडे सोपविण्यात आलं आहे. रॉबर्ट किथ राय हे पुढील 1 वर्षासाठी UN आर्थिक आणि सामाजिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. त्यांची या पदावर नियुक्ती होण्याआधी ते हैतीमधील आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या तदर्थ सल्लागार गटाचे अध्यक्ष म्हणून कार्य करत होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, गुगलचे CEO सुंदर पिचाई यांना कोणत्या IIT संस्थेने मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले? तर आता सुंदर पिचाई यांना IIT खरगपूरने मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केला आहे. मित्रांनो, जे सुंदर पिचाई आहेत हे IIT खरगपूरचेच विद्यार्थी आहेत. त्यांनी आपली अभियांत्रिकीची पदवी IIT खरगपूरमधूनच मिळवली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, विश्व लंग कॅन्सर दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर विश्व लंग कॅन्सर दिवस हा दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस 2012 पासून साजरा करण्यात येत आहे. बरं, यावेळी या दिवसाची थीम काय आहे? तर स्ट्रॉंगर टुगेदर युनायटेड फॉर लंग कॅन्सर अवेअरनेस अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3रे पदक मिळवणारे स्वप्नील कुसळे हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.